3 वर्षाचा संसार केला फक्त, बाकी काय नवरा बायको काय पडतो आहे की नाही. मग राग आला तर कुठं तर देवळात बिवळात जाऊन थंड करावं तर राग असं नव्हती घ्यायला पाहिजे ते. पण काय आलं होतं एवढं? चिठ्ठी लिहिली नाही गं. आ? असं झालं तसं झालं, चिठ्ठी बिट्टी लावून लिहिली नाही का त्यांनी नवऱ्यानी? काही सांगितलं नाही बाई ताईनं. होय ना. काय म्हणल्या घरात भांडणं झाली का काय म्हणल्या, आणि मग आलं म्हणले दारू पिऊन घेतली त्या दारूच्या नशातच फाशी म्हणल्या. सांगतो तुला. काय बाई काय गरज. रात्रीचे 12 आणि 2 वाजेपर्यंत बसायची म्हणल्या. हम्म. ती येतात दुसऱ्या बायकोनं बघा. म्हणजे मी आणा जेवत नसायची म्हणजे ती आल्याशिवाय म्हणली मी. आणि माहित आहे पायरीला धरून अगं बाई घरात पण आणायचा ग तिच्या देखत असं. पण किती जीव असेल तिचा, किती तरमळत असेल. तो चांगल्या यानं मेला का तो? फाशी घेऊन मराव नाही पण काहीच दिलं नाही ग हिला पण लोकांना. ते दिरानं कोणीच काहीच नाही दिलं. काय दिलं हिला? भाऊ भाऊजाई कोणाचे कोण सांगा बरं. काय नाही बाई काय खरं नाही. अव 5-5 लोक सांभाळायचे काय जॉब नाही राणीच्या. तिला मानते पाहिजे यायला. नाही अशी दुनियातनी लय लोक आहेत पोरीला सांभाळणारे आहेत ना. काय करावं बाई, लोकांचं काही गरज नव्हती ना. पण एकच मुलगी झालेली आणि हे पण एकदम सुंदर. नाही आता आता लोक आता बाया कमी पडली द्या गडीच कशी घेते ती. बाया कमी पडली गडीच कशी घेते ती. गडीच घेतली फाशी.